अर्धा शेतकरी अर्थव्यवस्थेने संपविला, राज्यकर्त्यांनी संपविला आणि उरलेलं सुरलेलं शेतकऱ्यांचं जे काही मुलांच्या माध्यमातून भविष्य बघायचं त्यांना, तर ते मुलं पण आता डिप्रेशनमध्ये जाऊन ते संपायला लागले. महामारी किंवा भूकमारी लवकर यावी आणि या देशातली लोकसंख्या लवकर संपवावी, की राजकारण हे आतंकवादापेक्षा भयानक आहे. आणि राजकारणी हे कधी देशप्रेमी नसतात, राजकारणी हे कधीही राष्ट्रप्रेमी नसतात. भारतातल्या उत्पादनाची पोषकता आणि गुणवत्ता आज ढासळलेली, भविष्यात यापेक्षा ढासळलेली असेल. आणि याला कारणीभूत जसं सरकार आहे तसाच इथला शेतकरी सुद्धा कारणीभूत आहे. आज स्वावलंबी भारत देश आहे, तर याला परावलंबी कसं करता येईल याची ध्येय धोरणं आज सुरू झालेली आहे. अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये जो शेतकरी व्यापार जो करार झालेला आहे, त्यामुळं भारताच्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल का फायदा होईल? हा जो करार आहे तो करार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची पुनरावृत्ती. म्हणजे त्यावेळेस इंग्रज भारतामध्ये व्यापारासाठी आलेले होते. आता आपण इंग्रजांना आणि पाश्चिमात्य देशातल्या अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला व्यापारासाठी आपण जाहीर निमंत्रण देत आहोत. हे निमंत्रण फक्त निमंत्रण नाही, तर त्यांच्यासाठी या देशामधल्या जमिनी, या देशामधलं वातावरण, इथलं पर्यावरण हे सगळं आपण त्यांच्या पायदळी किंवा पायाशी ठेवून या तुम्ही आमच्याकडं व्यापार करा, आमचं साधनसंपत्तीचा उपभोग घ्या. आणि एवढंच नाही, इथलं मनुष्यबळसुद्धा अगदी विनामूल्य कमी खर्चामध्ये वापरा आणि मोठे व्हा, अशा ह्या प्रकारचं ही करार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेसारखा शेतकरी भारतामधल्या खुल्या बाजारपेठेमध्ये त्यांचं अन्नधान्य इथं पुरवू लागला, तर भारतामधला शेतकरी तर अगोदरच संपलेला आहे. कारण भारतातली शेती ही जवळपास 70% आसपास नापीक तिकडे आता झुकलेली आहे. आणि शेतीचं प्रमाणही कमी कमी हळूहळू होतं आहे, कारण इथले गायरानं संपायला लागलेत, इथली जंगलं संपायला लागलेली आहेत. आणि शेतकरी स्वतःहून संपायला लागलेला आहे, कारण इथल्या शेतकऱ्याला अजून त्याचे डोळेच उघडणार. रासायनिक शेतीच्या आणि अधिक उत्पन्नाच्या नादी लागून त्यांनी स्वतःचाच ऱ्हास करून घेतलेला आहे. म्हणजे अशा अर्धमेल्या अवस्थेमध्ये आज असलेला शेतकरी उद्या जेव्हा अमेरिकेतला स्वच्छ, सुंदर, चकचकीत माल भारतामध्ये येईल, तर त्यावेळेस अमेरिकेच्या किमती, त्यांचे दर हे भारतातल्या अन्नपदार्थापेक्षा निश्चितच कमी असणार आहेत. आणि भारतातल्या शेतकऱ्याला आजच शेती परवडत नाही. ते आल्यानंतर यांना शेती सोडून अमेरिकेच्या कंपन्यामध्ये अगदी कमी शुल्कामध्ये नोकऱ्या मागाव्या लागतील. त्यांच्या म्हणजे भविष्यात काय होईल माहिती का, की तुम्हाला एक आठवत असेल की एक 4-5 वर्षापूर्वी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये. तर ते आंदोलन कशासाठी होतं की शेतीचं खाजगीकरण. म्हणजे अदानी अंबानीसारख्या कंपन्या इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी किरायाने घेणार होत्या, त्यांना एक भाव ठरवून देणार होत्या एकरी. म्हणजे शेतकरी काहीच करायचं नाही, शेती पिकवणार कंपनी, माल उत्पादित करणार कंपनी, आणि त्यामधून उत्पादित झालेला माल मग त्यानंतर किती भावात विकायचा आहे ह्याचा दर कोण ठरवणार? त्या कंपन्या ठरवणार. तर ते शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे ते हाणून पाडलं गेलं ते धोरण. आता हे भारत अमेरिका करार म्हणजे काय माहिती का, की त्या धोरणाची आता ही सुधारित आवृत्ती आहे. आता इथं भारतातल्या कंपन्या नाहीत पुढे केलेल्या, आता अमेरिकेसारखा देश पुढे केलेला आहे. म्हणजे हे त्याच्यापेक्षा भयानक आहे, हे लक्षात घ्या काय. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे माहिती का, की आता इथं तुमच्या जमिनी कुणी आता किरायाने मागणार नाही. आपोआपच स्वतःहून लाचार होऊन, उद्ध्वस्त होऊन शेतकरीच म्हणणार आहे की माझ्या जमिनीचं काहीतरी करा, माझ्याच्याने काही शेती होत नाही, माझ्याच्यानं तो काही खर्च परवडत नाही. बरोबर आहे का नाही? आणि मला पाहिजे तसं उत्पन्न इथं घेता बी येत नाही. त्याच्यापेक्षा तुमच्या टेक्नॉलॉजीचा वापर करा, तुमच्या तंत्रज्ञानाचा वापर करा आणि माझी शेती ही तुम्ही घेऊन टाका. म्हणजे इथं उद्याच्या 10-20 वर्षामध्ये भारतातला शेतकरी उत्पादित करणार नाही, तो डायरेक्ट शेती विकून टाकणार आहे. म्हणजे इथली शेती गेली, शेतीमधून उत्पादित होणारं अन्नधान्य गेलं, तर हे काय होणार माहिती आहे तुम्हाला सांगतो,
की जो आज स्वावलंबी भारत देश आहे, तर याला परावलंबी कसं करता येईल याची ध्येय धोरणं आज सुरू झालेली आहे. आज जरी म्हणत असले की 18% टेरिफ वगैरे कमी केला, बरोबर आहे की नाही, परंतु हे भारताची मुस्कटदाबी करण्यासाठी तुम्ही अगोदर टेरिफ लावलाच कशाला? हो. बरोबर आहे की नाही? म्हणजे भारतातला माल तुमच्याकडे 18%ने तुम्ही त्याच्यावर टेरिफ लावून तिथं विकणार, म्हणजे त्याची किंमत, त्याची महागाई वाढणार ना. तिथले लोक कशाला घेतील? मुळामध्ये भारतातला अन्नपदार्थ हे बऱ्याच देशामध्ये बंदी आहे, कारण भारतातल्या अन्नाला बाहेर मार्केट नाही आहे. काही ठराविक आयटम जर सोडले तर बाकीच्या देशामध्ये बंदी आहे. त्याचं कारण आहे की आपल्याकडचा हा शेतीमाल जास्तीत जास्त फवारलेला, रासायनिक आहे, खतं टाकलेला, त्याच्यामुळं दुसरे देश घेत नाहीत. आणि तुम्ही 18% पुन्हा त्यासल्या मालाला जर लावून तिथं विकायचा प्रयत्न केला तर ते 18% तुम्ही मोफत जरी द्यायचा प्रयत्न केला तरी कोणी घेणार नाही. पण त्यांचा माल आपल्याला जबरदस्तीने घ्यावा लागणार आहे. आणि मग त्यांचा माल इथं विकायचा असेल तर इथं टेरिफ नाही, काही नाही, त्याच्यावर टॅक्स नाही, शून्य, माफ सगळं. हे कसं काय? हा दोन देशातला समन्वयाचा करार, समांतरित ध्येय धोरणाचा करार नाही आहे. एकाला म्हणजे सूट आहे आणि एकाला सूट नाही आहे. असा कसा करार होऊ शकतो? म्हणून हा करार इथल्या सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीनं किंवा इथल्या शेतकऱ्यांना विचारून केलेला करार नाही आहे. कारण ह्या करार करताना कुठलीही विचारणा इथल्या सामान्य माणसाला केली नाही, इथल्या शेतकऱ्यांना केलेली नाही. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं ना, तर भारतातल्या उत्पादनाची पोषकता आणि गुणवत्ता आज ढासळलेली, भविष्यात यापेक्षा ढासळलेली असेल. आणि याला कारणीभूत जसं सरकार आहे तसाच इथला शेतकरी सुद्धा कारणीभूत आहे, इथला प्रत्येक माणूस कारणीभूत आहे. कारण तुम्ही स्वतःहून तुमचं मरण स्वीकारल्यानंतर आलेली गिधाड आहेत, ते काय तुम्हाला स्वर्ग, मोक्ष, ते काय वैकुंठ अशांची उपाययोजना करून देणार नाहीत ना, तुम्हाला गर्दाडामध्येच टाकणार आहेत. तर हे असं एकूण आहे. आणि दुसरं म्हणजे की याची तुम्हाला आणखी एकदा आठवण करून देतो की 1960च्या दशकामध्ये भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई होती. तर त्यावेळेस आपण अमेरिकेचा अनुभव घेतलेला आहे. मागचा इतिहास जर इथल्या राज्यकर्त्यांनी आणि इथल्या लोकांनी जर अनुभवला तर 1960च्या दशकामध्ये अमेरिकेनं भारतातल्या माणसाला माणूस म्हणून पाहिलेलं नाही, जनावरं म्हणून किंवा त्या दर्जाची वागणूक देऊन जो लाल रंगाचा मिलो गहू आहे त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये, त्या अन्न टंचाईमध्ये भारताला पुरवला होता आणि तोही विकत दिला होता. म्हणजे तिथं फुकटमध्ये तो जनावराला खाऊ घातला जात होता, डुकरांना खाऊ घातला जात होता, तो गहू आपल्याला विकत दिलेला होता. म्हणजे एवढी मानवता त्या देशाची आपल्यासाठी आहे, तर तो देश इतका म्हणजे संवेदनशीलतेनं आणि चांगल्या भावनेतून आपल्यासोबत करार करील ही अपेक्षा ठेवणं गैर आहे. परंतु भारत सरकारने म्हणजे तो करार मान्य का केला? कारण काय? तो करार मान्य केला इथल्या राजकीय लोकांनी, ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी करार मान्य केला ना. आणि राजकारणी हे कधी देशप्रेमी नसतात, राजकारणी हे कधीही राष्ट्रप्रेमी नसतात. कारण सत्ता मिळाली, सत्तेची जी नशा असते का, तुम्ही इतिहासामध्ये जर बघितलं ना, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा छत्रसाल आणि महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण असे सारखे 2-4 राज्यकर्ते जर सोडले ना, तर भारतामधला अगोदरच्याही इतिहासातला कुठला राज्यकर्ता इथल्या लोकांवर प्रेम करणारा होता? कोणीच नव्हता. म्हणून आज जरी लोकशाही वरून असली तर आजच्या दृष्टीनं होणाऱ्या निवडणुका, त्या निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे निवडून येणारी लोक, पैसे खर्च करून निवडून येणारी लोक हे कशासाठी निवडून येतात? त्यांना देश सेवा करायची असेल, लोकांची सेवा करायची असेल तर कोट्यावधी रुपये कशासाठी उधळतात? कारण तुम्ही उधळलेले पैसे तुम्हाला 10 पटीनं उद्या वसूल करायचेत ना. ही स्पर्धा आहे ते, की जो जास्त भ्रष्टाचार करेल, जो जास्त पैसा कमवेल राजकारणातून, तो मोठा होईल आणि त्याची सत्ता टिकून ठेवण्यासाठी तो प्रयत्न करेल. असू द्या, विषयांतर करण्यापेक्षा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की राजकारण हे आतंकवादापेक्षा भयानक आहे. आपण जे म्हणतो ना नक्षलवाद, आतंकवाद, परंतु हे नक्षलवाद, आतंकवाद फार छोटे आहेत. याच्यापेक्षा फार मोठं राजकारण हे आतंकवादाच्या दृष्टीनं घातक आहे. फक्त एवढं आहे की त्याचे परिणाम हे तात्काळ दिसत नाहीत, उशिरा दिसतात.
त्याचं कारण आहे की लोकांचं अज्ञान. त्या अज्ञानातून हे सगळं घडतंय असं मला वाटतं. या कराराचा म्हणजे भारतातील शिक्षण क्षेत्र असेल किंवा शेती क्षेत्र आहे हम्म. किंवा व्यापार दुसरे कोणते पण प्रत्येक क्षेत्रामध्ये काय काय परिणाम होईल? व्यापार तर सामान्य माणूस जो आहे, सामान्य मिडल क्लास, त्याचे जे उद्योगधंदे आहेत त्याच्यावर तर निश्चित परिणाम होणारच आहे. कारण उद्योगधंदे संपणार तर आहेतच. मी सुरुवातीला जसं म्हटलो की ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिशांचे राज्य आता अमेरिकेचं राज्य. आपण नोकऱ्या करायच्या त्यांच्यासाठी, त्या कंपन्यांसाठी नोकऱ्या करायच्या. स्वतःचे उद्योग, स्वतःच्या कंपन्या निर्माण करणं भविष्यामध्ये शक्य होणार नाही. परंतु आज भरपूर मोठ्या झालेल्या ज्या कंपन्या आहेत त्या टिकून राहतील. कारण आज जर बघितलं तर अनेक लोकांचं मत असं आहे की भारतातली सत्ता हे मोठे उद्योजक, मोठे राष्ट्रीय पातळीचे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे उद्योजकच चालवतात. आणि मग त्या दृष्टीनं त्यांचं काही नुकसान होणार नाही. नुकसान इथल्या सामान्य माणसाचं, मध्यमवर्गीयाच होणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांची पोरं टिकत नाहीत. शिक्षणाच्या दृष्टीनं असेल, नोकऱ्यांच्या दृष्टीनं असेल. कारण शासन काय करतं आहे माहिती का, की शिक्षण जर बघितलं तुम्ही तर एका पातळीवरती, एका धर्तीवरती शिक्षण नाही. NCERTचा सिलेबस वेगळा आहे, CBSEचा सिलेबस वेगळा आहे, स्टेट लेवलचा सिलेबस वेगळा आहे. आणि विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन म्हणजे टक्कर देण्यासाठी किंवा स्पर्धेत उतरण्यासाठी ह्या सगळ्या परीक्षा द्याव्या लागतात NCERTच्या. आणि मग त्यावेळेस त्यांच्यावरती लोड येतो, स्टेटचा येतो, CBSEचा येतो. हे तिन्ही सिलेबसचा अभ्यास एका विद्यार्थ्याने एका वर्षात पूर्ण करायचा. तर हे शक्य होत नाही. बरं, ते शक्य जरी केलं तरी आज जर तुम्ही बघितलं तर पूर्वी संपूर्ण फॅकल्टीसाठी, सगळ्या अभ्यासक्रमासाठी एकच प्रकारची परीक्षा घेतली जात होती. आता जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात आता. म्हणजे तुम्हाला कुठली तरी एक ध्येय ठरवावं लागते की नाही, मला आता डॉक्टर व्हायचं तर मग मी याचाच अभ्यास केला पाहिजे, तरच तो पूर्ण न्याय देऊ शकतो. पण उद्या जर त्याचा नंबर त्या ठिकाणी नाही लागला तर त्याच्यासाठी दुसरा पर्याय संपतो. म्हणून आज धावपळ अशी होती की कमीत कमी 5 प्रकारच्या, 7 प्रकारच्या वेगवेगळ्या परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात. आणि त्या वेगवेगळ्या दृष्टीनं त्या कमी कालावधीमध्ये अभ्यास त्यांना करावा लागतोय. याच्यामधून शेतकऱ्यांची पोरं, एक तर त्यांना सुविधा नाहीत, एक तर त्यांच्याकडे पैसे नाहीत, बरोबर का, त्यातूनही स्पर्धेत उतरायचं झालं तर ते डिप्रेशनमध्ये जायला लागलेत. म्हणजे अर्धा शेतकरी अर्थव्यवस्थेने संपविला, राज्यकर्त्यांनी संपविला, आणि उरलेलं सुरलेलं शेतकऱ्यांचं जे काही मुलांच्या माध्यमातून भविष्य बघायचं त्यांना, तर ते मुलं पण आता डिप्रेशनमध्ये जाऊन ते संपायला लागले. आज जर तुम्ही प्रश्न पाहिला तर ह्याच कारणामुळं शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्नसुद्धा होत नाही. का तर त्यांना जॉब पण नाही, आर्थिक उत्पन्नाची साधनं नाही, आणि मग हे पोरं व्यसनाच्या आहारी जातात. म्हणजे पाठीमागं मी पर्यावरणावरती व्हिडिओ करत असताना एकदा सांगितलं होतं की येत्या 30 वर्षामध्ये भारतामध्ये प्रचंड मोठी अन्न टंचाई होणार आहे आणि फार मोठी भूक मारी या देशामध्ये होणार आहे. आणि त्यामध्ये अर्धी लोकसंख्या संपण्याचा जागतिक धोका वर्तविण्यात आलेला आहे. तर ती महामारी किंवा भूकमारी लवकर यावी आणि या देशातली लोकसंख्या लवकर संपवावी अशी स्वप्न जरी प्रत्यक्षात लोकांना दिसत नसली तरी त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचं काम राज्यकर्ते करतायत, इथले पॉलिटिशियन करतायत असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे, जागतिक भूक निर्देशांकामध्ये जे 130 देश आहेत त्यामध्ये भारताचा नंबर 102 वा आहे. म्हणजे इतका मोठा भूक निर्देशांक या ठिकाणी आहे. भारतामधली अन्नधान्य उत्पादकता ही कमी झालेली आहे. कारण तुम्ही जर बघितलं पाठीमागे आपल्याकडे प्रत्येक तालुका आणि जिल्हा पातळीवरती मोठमोठी सरकारी गोदामं होती आणि त्या गोदामामध्ये 2-2, 3-3 वर्ष अन्न साठून राहायचं. आज जर तुम्ही बघितलं ना तर गोदामं कुजून गेली, त्या गोदामामध्ये 10 किलो अन्नसुद्धा सापडत नाही. म्हणजे गोदामं नष्ट झाली सगळी. आता तुमच्याकडे स्टोरेज काहीच नाही. उद्या जर एखादी आपत्ती आली आणि 2-3 वर्ष जर तुमच्याकडे अन्नधान्य नाही पिकलं तर भारतामधली माणसं भूकबळीनं आपोआप मरणार आहेत. म्हणजे इतकी वाईट परिस्थितीमध्ये देश चाललेला आहे. याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. लोक फक्त राज्यकर्त्यांच्या राजकीय नशेमध्ये आणि त्यांनी लोकांना जी काही नशा दिलेली त्यामध्ये गुंग आहेत. मग ती जातीची असेल, धर्माची असेल किंवा प्रांताची असेल किंवा स्थानिक प्रश्नावरती असेल, तर तुमची मतं डायव्हर्ट केले जात आहेत. तुम्हाला वेगवेगळे ठिकाणी गुंतवलं जाते आणि त्यामधून माणसं बाहेर यायला आणि सत्य पाहायला तयार नाहीत.